So good morning students. We are studying first unit, that is non-traditional machining processes or called as a non-conventional machining processes. बरोबर. कालच्या लेक्चरला आपण बघितलं होतं in yesterday's lecture we have seen that what is exactly non-conventional machining processes. कारण आत्तापर्यंत in our previous subject manufacturing process मध्ये what are the processes we learn, they are all conventional machining processes. बरोबर. त्या काय होत्या पारंपरिक पद्धती, जुन्या काळापासून आलेल्या पद्धती होत्या. बरोबर. बट ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी, बरोबर, ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी ॲज वेल ॲज हायर नीड ऑफ प्रोडक्शन, हायर ॲक्युरसी, बरोबर, बदलत्या काळामुळे काय झालं, दिस कन्व्हेन्शनल प्रोसेसेस ड्यू टू देअर लिमिटेशन्स, बरोबर, त्या जुन्या ज्या प्रोसेस होत्या सगळ्या पारंपरिक पद्धतीच्या, ऑल देअर कन्व्हेन्शनल प्रोसेसेस, त्यांच्या लिमिटेशन्समुळे काय झालं, त्यांचा वापर हळूहळू कमी होत गेला. कमी मीन्स बरेच मोठ्या कंपनी अजूनही मशीन्स आहेत, अजूनही प्रोसेस आहेत, बट देअर ड्यू टू देअर लिमिटेशन देअर यूज इज समवॉट लिमिटेड यूज. बट ड्यू टू द हाय रिक्वायरमेंट ऑफ प्रोडक्शन अँड टेक्नॉलॉजी, बरोबर, आपण बघितलं काल व्हॉट इज द नीड ऑफ दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. दिस नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस आर व्हेरी मच रिक्वायर्ड बिकॉज ऑफ द हाय प्रोडक्टिव्हिटी. बरोबर. पहिला पॅरामीटर होता दॅट हाय प्रोडक्टिव्हिटी. कारण प्रोडक्टिव्हिटी काय असतं, दॅट आउटपुट अपॉन इनपुट. प्रोडक्टिव्हिटी दॅट रेशो विल बी हायर ओनली when your denominator इनपुट कमी असणार होतं, कमी इनपुट मध्ये तुम्हाला जास्त आउटपुट करायचं आहे. मग त्यासाठी जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी वाढण्यासाठी, प्लस सेकंड पॉईंट आपण बघितला, ड्यू टू हाय ॲक्युरसी ऑल्सो. बरोबर. कॉम्पिटिशन वर्ल्ड मध्ये किंवा ड्यू टू द ॲडव्हान्स ॲप्लिकेशन लाईक एरोनॉटिकल और ऑटोमोबाईल ॲप्लिकेशन्स, युअर प्रोडक्ट्स मस्ट बी ऑफ हाय क्वालिटी ॲज वेल ॲज हाय सरफेस फिनिश. बरोबर. ॲक्युरेट जॉब पाहिजे, काय असेंब्लीचे जॉब आहे, काय फिटिंगचे जॉब आहे, देन मस्ट बी हॅव्हिंग सम हाय क्वालिटी ऑफ ॲक्युरेसी ॲज वेल ॲज फिनिश साइजेस. सरफेस फिनिश मध्ये चांगलं पाहिजे. मग त्यामुळे काय बघितलं आपण, नीड ऑफ द दिस नॉन ट्रेडिशनल प्रोसेसेस आर, ते नॉन ट्रेडिशनल मशीन प्रोसेसेस काय आहे किंवा नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस म्हणतो त्याला आपण. हाय प्रोडक्टिव्हिटी, दॅट इज द फर्स्ट नीड. सेकंड इज हाय क्वालिटी ऑफ सरफेस फिनिश, अँड थर्ड इज द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ देअर कॉम्प्लिकेटेड जॉब्स. बरोबर. कारण ऑटोमोबाईल ॲप्लिकेशन किंवा एरोनॉटिकल ॲप्लिकेशन्स आहे, त्या ठिकाणी नॉर्मल सिम्पल जॉब वापरून उपयोग होत नाही. इट रिक्वायर्स व्हेरी कॉम्प्लेक्स, व्हेरी कॉम्प्लिकेटेड जॉमेट्रीज. अशा प्रकारे कॉम्प्लेक्स जॉब इट इज व्हेरी कॉस्टली और व्हेरी ट्रबलसम ऑन युअर प्रिव्हियस कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. त्यामुळे आपण या नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस शिकतोय आता. बरोबर. अँड वन ऑफ द इम्पॉर्टंट इज दॅट देर आर मेनी सम हार्डर मटेरियल nowadays, material like ceramic or material like metal matrix composite, MMC म्हणतो त्याला आपण. So there are different composite materials which are very hard enough, which we cannot easily machine on our normal lathe machine or drilling machine, which are conventional machining processes. So such harder materials must be machined on our conventional machining processes only. So that is also one of the need to machine such harder material on your non-conventional machine processes. आणि बेसिक डिफरन्स आपण बघितला काल. स्टुडंट्स, आवाज येतोय माझा? हॅलो. हो सर. स्टुडंट्स आर यू देअर? ओके. नीट लक्षात घ्या. आपण पहिलाच पॉईंट बघतो, कालचा रिपीट करतो बऱ्यापैकी पार्ट. तर नीड आपण बघितली, हाय प्रोडक्टिव्हिटी, हाय ॲक्युरसी, हाय क्वालिटी ऑफ सरफेस फिनिश. आणि महत्वाचा पार्ट बघतोय आता पुढे, का मटेरियल्स आर व्हेरी हार्ड इनफ विच वी कॅनॉट इझिली मशीन ऑन अवर नॉर्मल मशीन्स. सो इट विल रिक्वायर ओनली नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. आणि अजून एक पार्ट बघितला आपण, तर नॉर्मली कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस मध्ये काय होतं, टूल मस्ट बी हार्डर दॅन युअर वर्क पीस ॲज वेल ॲज टूल मस्ट टच टू युअर वर्क पीस ड्युरिंग मशीनिंग, और देर मस्ट बी सम रिलेटिव्ह मोशन बिटवीन युअर टूल अँड वर्क पीस लाईक लेथ मशीन. बरोबर. काल एक्झाम्पल बघितलं आपण, तर लेथ मशीनचा जो वर्कपीस आहे आपण त्या जॉ मध्ये 3 जॉ मध्ये फिट केल्यानंतर, बरोबर, असेंबल केल्यानंतर काय, दॅट वर्कपीस इज रोटेटिंग. सो वर्कपीस इज रोटरी मोशन अँड युअर टूल इज हॅव्हिंग लिनियर मोशन्स. सो दॅट देर मस्ट बी सम रिलेशन बिटवीन युअर टूल अँड वर्कपीस. सो
That is the need of conventional machining processes. But whatever we are going to study, आज आपण जे पुढचे प्रोसेस बघतोय बरोबर, नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेसेस. In that all processes there is no requirement of असं नाही पाहिजे आपल्याला टूल मस्ट बी हार्डर दॅन युअर वर्क पीस. आपण पुढे बघणार आहोत इवन वॉटर ऑल्सो कॅन डू द मशीनिंग. आपण पुढे बघायची मेकॅनिकल प्रोसेस मध्ये जी वॉटर जेट मशीनिंग आहे बरोबर. दॅट WJM इज वॉटर जेट मशीनिंग बरोबर. वॉटर जेट मशीनिंग काय आहे? दॅट वॉटर जेट मशीनिंग इज दॅट टूल यूज इज द वॉटर. सो नॅचरली वॉटर इज नॉट हार्ड इनफ दॅन एनी अदर मटेरियल. या सगळ्या ज्या नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस शिकणार आहे आपण पुढे, त्यामध्ये इट इज नॉट नेसेसरी दॅट युअर टूल मस्ट बी हार्डर दॅन युअर वर्क पीस. सो दॅट इज बेसिक डिफरन्स बिटवीन युअर नॉन ट्रेडिशनल मशीन प्रोसेसेस अँड युअर ट्रेडिशनल मशीन प्रोसेसेस. सो काल आपण बघितलं होतं पुढचा पॉईंट, तर देर आर डिफरंट एनर्जीज वी आर युजिंग. देर आर आयदर वी कॅन युजिंग मेकॅनिकल एनर्जी, आयदर वी कॅन युजिंग थर्मल एनर्जी और केमिकल और इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी ड्युरिंग अवर ऍक्च्युअल मशीनिंग बरोबर. आज आपण पुढची जी पहिली कॅटेगरी आहे मेकॅनिकल एनर्जी बरोबर. मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय होतं? दॅट इरोजन ऑफ द वर्क मटेरियल, इरोजन ऑफ वर्क मटेरियल बाय अ हाय वेलोसिटी स्ट्रीम ऑफ एब्रेसिव्स और फ्लुइड्स और बोथ बरोबर. आयदर वी कॅन स्टडी वॉटर जेट मशीनिंग ज्या ठिकाणी फक्त फ्लुइड वापरणार आहे, or either we can study that abrasive jet machining that is only abrasive particles, or combination of both that is abrasive water jet machining बरोबर. मग या abrasive मटेरियल मुळे किंवा फ्लुइड मुळे काय होणार आहे? that will because of the high velocity stream बरोबर. वॉटर काय होणार आहे? that water or that abrasive material or both will be bombarded on that workpiece, so that material will be eroded or called as a that workpiece is get eroded, or that erosion of workpiece is done because of this high velocity of abrasives or fluid बरोबर. आपण जो ऍक्च्युअल त्याचे डायग्राम बघू सेटअपची, तर तुम्हाला लक्षात येईलच काय होणार ऍक्च्युअल ऍक्शन. सो दॅट इज युअर बेसिक abrasion of material due to high velocity of abrasive particles, either only fluid or either combination of both fluid and abrasive particles. So ते तीन प्रोसेस आपल्याला बघायचे आजपासून बरोबर. abrasive jet machining or water jet machining or combination of both abrasive water jet machining बरोबर. मग ही पहिली कॅटेगरी मध्ये काय कुठली एनर्जी वापरतो आपण? वी आर युजिंग द मेकॅनिकल फोर्सेस, वी आर युजिंग द मेकॅनिकल एनर्जी बरोबर. मटेरियल इज गेट इरोडेड बाय due to the high velocity of particles. Then second category of the processes is called as the thermal energy. Thermal energy काय आहे? The thermal energy is applied to a very small portion of the work surface बरोबर. The thermal energy is applied to a very small portion of the work surface, causing that portion to be removed by fusion and or vaporization of the material. The thermal energy is generated by conversion of electrical energy. म्हणजे लक्षात घ्या स्टुडंट्स, थर्मल इज द टेम्परेचर बरोबर. टेम्परेचर बरोबर. थर्मल एनर्जी अप्लाइड टू अ व्हेरी स्मॉल पोर्शन. जी थर्मल एनर्जी वापरतो आपण काय, ज्या ठिकाणी मला मशीनिंग करायचंय त्या ठिकाणी ऍट व्हेरी स्मॉल पोर्शन वी आर युजिंग दिस थर्मल एनर्जी ऑफ द वर्क सर्फेस. त्यामुळे काय होतं? कॉजिंग दॅट पोर्शन टू बी रिमूव्ड बाय फ्युजन. त्या थर्मल एनर्जीमुळे काय होतं? मटेरियल गेट फ्यूज अँड ऑर वेपराइज. त्या हाय टेम्परेचरमुळे मटेरियल आयदर गेट फ्यूज और गेट वेपराइज ऑफ द वर्कपीस मटेरियल. आणि ही थर्मल एनर्जी कशी क्रिएट करतो आपण? इट कॅन बी क्रिएटेड आयदर बाय इलेक्ट्रिकल एनर्जी बरोबर. इलेक्ट्रिकल एनर्जी आपण मोस्टली क्रिएट करतो. सो दॅट इज अ थर्मल एनर्जी बरोबर. सेकंड कॅटेगरी आपण बघायची आहे दॅट थर्मल एनर्जी वी आर युजिंग फॉर मेटल रिमूवल प्रोसेसेस इन नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेस. देन नेक्स्ट कॅटेगरी इज इलेक्ट्रोकेमिकल और केमिकल. इलेक्ट्रोकेमिकल मध्ये काय होतं? दॅट इज द मेकॅनिझम इज रिव्हर्स ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. नॉर्मली काय होतं? इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये काय होतं? इलेक्ट्रिक एनर्जी इज फ्लोन थ्रू दॅट केमिकल. आणि ज्यामध्ये काय होतं? दॅट इलेक्ट्रोप्लेटिंग इज ऍडिशन ऑफ युअर पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स ऑन दॅट वर्कपीस मटेरियल. इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये काय करतो? वी आर ऍडिंग सम सरफेस लेअर दॅट इज इलेक्ट्रोप्लेटिंग बरोबर. मला जी काय इलेक्ट्रोप्लेटिंग करायचंय मीन्स नॉर्मल वर्कपीस सरफेसवर मला काय करायचंय? आय हॅव टू ऍड दॅट इलेक्ट्रोप्लेटिंग लेअर. ज्या मटेरियलचं मला प्लेटिंग करायचंय the material get added in the forms of ions and different molecules. So that material is adding. So that is the electroplating. And when you have to do the machining or cutting, so that we call as the reverse of electroplating.
स्टुडंट नीट लक्षात घ्या, इलेक्ट्रोप्लेटिंग मध्ये काय करतो आपण, इन दॅट इलेक्ट्रोप्लेटिंग वी आर डुईंग द ऍडिशन ऑफ डिफरंट मोलेक्युलर पार्टिकल्स. ज्या मटेरियलचं मला प्लेटिंग करायचं आहे ते मटेरियल काय होतं, ड्यू टू द इलेक्ट्रिकल एनर्जी ॲज वेल एज सम केमिकल एनर्जी, बरोबर, इलेक्ट्रिकल प्लस केमिकल एनर्जीमुळे ते मटेरियल ऍडिशन होतं ऑन दॅट वर्क पीस सरफेस. दॅट इज इलेक्ट्रोप्लेटिंग. अँड व्हेन आय हॅव टू डू द cutting or machining action by same electrochemical process, so that will be called as the reverse of electroplating. Electroplating मध्ये ज्याप्रमाणे मटेरियल ऍड करतो आपण त्याप्रमाणेच मला इलेक्ट्रिकल प्लस केमिकल ऍक्शन मुळे काय करायचं, मला मटेरियल रिमूव्ह करायचं आहे. either I can cut it or either I can remove the workpiece surface by that electroplating procedure. So that is your electroplating process. So electroplating च्या रिव्हर्स आपल्याला बघायचं आहे, दॅट इज इलेक्ट्रोकेमिकल एनर्जी, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रोकेमिकलच्या साह्याने मशीनिंग करणार आहोत. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ रिव्हर्स ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग, बरोबर. आणि त्यानंतर इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी ओनली केमिकल एनर्जी, दॅट इज अ केमिकल प्रोसेसेस. सो केमिकल प्रोसेस लाईक most metal particles are susceptible to chemical attack by certain acids or other etchants, बरोबर. आपण एमईए मध्ये मागच्या इचिंग प्रोसेस बघितली बघा. सरफेस मला जेव्हा प्रिपेअर करायचं आहे, व्हेन आय टू स्टडी दॅट मायक्रोस्ट्रक्चर अंडर दॅट मायक्रोस्कोप, बरोबर. फर्स्ट युनिट मध्ये बघितलं आपण का सॅम्पल सरफेस प्रिपेअर करतो आपण, अँड दॅट सॅम्पल सरफेस कॅन बी सीन द मायक्रोस्ट्रक्चर अंडर दॅट मायक्रोस्कोप. मग त्यासाठी मला काय इचिंग रिएजंट वापरून मला काय करायचं, सरफेस प्रिपेअर करायचं होतं. त्याप्रमाणेच इन दिस केमिकल मशीनिंग कॉल्ड एज सर्टन ऍसिड्स or some etchants can be used for machining. So in this chemical machining, chemicals selectively remove material from portion of the work part while other portion of the surface are protected by a mask, बरोबर. मग ज्या ठिकाणी मला मटेरियल रिमूव्ह करायचं त्या ठिकाणीच माझं केमिकल और इचंट विल बी ऍडेड अँड अदर सरफेसेस विल बी प्रोटेक्टेड बाय अ मास्क. मला काय त्या ठिकाणी सेफ्टी काही कव्हर असणार आहे, काही सेफ्टी प्रोव्हिजन असणार आहे, सो दॅट at where I have to do the machining, at there only that etchant or acid will be having that reaction of chemical action. So that is your and another surface, आणि जो सरफेस मला सेफ ठेवायचा आहे त्या ऍसिड पासून त्या एजंट पासून, त्याला काय असणार आहे, काही प्रोटेक्टिव्ह कव्हर असणार आहे, सो दॅट ओनली रिक्वायर्ड मटेरियल विल बी गेट मशीनिंग बाय दिस केमिकल ऍक्शन. So these are the different energies which we are studying in this non-conventional machine processes. So in the next part, again we are also studying that classification of these various non-traditional machine processes. मग पहिली एनर्जी आपण जी बघितली मेकॅनिकल एनर्जी, त्या मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय करतो आपण, we have studied that there is a abrasion of metal due to high velocity of either this water jet machining, water मुळे होणार आहे, किंवा either there is a abrasive jet particles or either the combination of abrasive plus water. So that is a mechanical action. And there is one more process called as a USM. USM काय आहे मग? Yes student, can anybody tell me? Yes, Shoaib Sheikh आहे का जागावर? Column 39, are you there? Shoaib? Yes. हाँ, USM प्रोसेस बघितली बघा आपण. थोडक्यात मी तुम्हाला लॉंग फॉर्म पण टाकलं त्या ग्रुप वर, त्या आयटीआयच्या ग्रुप वर. USM प्रोसेस काय सांगू शकशील का तू फर्स्ट कॅटेगरी मधली? जसं WJM काय वॉटर जेट मशीनिंग आहे, बरोबर, और AWJM is abrasive water jet machining. So what is that USM? Yes, Shoaib, are you there? Sir, repeat करता का? Voice break होते. हाँ, USM प्रोसेस काय? What is USM प्रोसेस? USM. Can anybody tell? दुसरा कोणाला माहिती आहे का अजून? अल्ट्रासोनिक मशीनिंग. ओके. अल्ट्रासोनिक मशीनिंग. ओके ओके, थँक्यू. सो स्टुडंट लक्षात घ्या, पहिली कॅटेगरी आपण बघतोय मशीनिंगची, दॅट इज मेकॅनिकल ऍक्शन. त्या ठिकाणी काय आहे, मेकॅनिकल ऍक्शन इज डन बाय युजिंग दिस हाय वेलोसिटी ऑफ आयदर वॉटर, आयदर abrasive jet particles or either combination of both water plus abrasive. And there is one more process called as the USM process. पुढे आपल्याला बघायचं आहे अल्ट्रासोनिक वेव्स, हाय फ्रिक्वेन्सी वेव्स तयार होणार त्या ठिकाणी, and due to that high frequency waves like vibrations, that material will be removed by mechanical action. So that is USM, called as a ultrasonic machining. मग या तीन पहिल्या सगळ्या प्रोसेस मध्ये काय
मेकॅनिकल एनर्जी वापरतो आपण. त्यानंतर थर्मल एनर्जी बघणार आपण. थर्मल एनर्जी मध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस आहे, मग ईडीएम इलेक्ट्रिक डिस्चार्ज मशीनिंग, ईबीएम इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग, एलबीएम इज लेजर बीम मशीनिंग, आयबीएम बीम मशीनिंग, that is the thermal energy. Temperature, thermal का temperature, due to high temperature material get fused or fusion is there, so that is the thermal energy is used in these processes like EDM, LBM, PBM. Then next category is chemical and electrochemical. ज्या ठिकाणी chemical action होणार आहे, तुम्हाला सांगितलं मी, that is the reverse of electroplating called as a chemical machining or electrochemical machining. So like chemical, CHM is chemical machining, PCM is plasma chemical machining, and ECM electrochemical machining. These are the chemical machining processes. Then we'll go for the next. So mechanical machining. So these are the first category which we have to study in this non-conventional machining processes. मग काल आपण बघितलं होतं मेकॅनिकल प्रोसेस ज्या आहे, मेकॅनिकल प्रोसेस काय आहे, मग त्यामध्ये फर्स्ट अल्ट्रासोनिक मशीनिंग और वॉटर जेट मशीनिंग आर टिपिकल एक्झाम्पल्स ऑफ सिंगल ऍक्शन मेकॅनिकल नॉन ट्रेडिशनल मशीनिंग प्रोसेसेस. द मशीनिंग मीडियम इज सॉलिड ग्रेन्स. त्या ठिकाणी काय असतात, सॉलिड ग्रेन. बरोबर, ज्याप्रमाणे आपण लेथ मशीनवर टूल वापरतो, बरोबर, लेथ मशीन काय आहे, युअर टूल मस्ट बी हार्डर दॅन युअर वर्क पीस. मग इन्स्टेड ऑफ टूल in this mechanical type of machining called as ultrasonic machining or either water jet machining, त्या ठिकाणी मेकॅनिकल ऍक्शन कशी होणार आहे, by using this machining medium called as the solid grains. बरोबर, solid grains suspended in a abrasive slurry. नीट लक्षात घ्या स्टुडंट्स. बरोबर, that solid grains just like your small particles, बरोबर, solid grains suspended in a abrasive slurry. abrasive slurry मध्ये काय आहे, केमिकल मध्ये त्या सॉलिड ग्रेन्स असणार ऍडेड केलेले इन द फॉर्मर, while a fluid is employed in a, बरोबर, वॉटर जेट मध्ये काय असणार आहे, वॉटर असणार आहे, फ्लुइड. द पार्ट दॅट मूव्स दॅट इज अ वॉटर or called as a fluid, and that abrasive jet machining or called as a abrasive water jet machining, त्यामध्ये काय असणार आहे, abrasive plus water, so that is abrasive water jet machining. बरोबर, मग काय होतं तिथे नीट लक्षात घ्या, the intrusion of abrasives to the fluid jet enhances the machining efficiency. फक्त जेव्हा वॉटर जेट मशीनिंग मी बघतो तिथे बघा खाली सिमेट्रिकल दाखवलं तिथे मेकॅनिकल नॉन ट्रेडिशनल प्रोसेसेस. मग इन दॅट फर्स्ट कॅटेगरी दॅट इज अल्ट्रासोनिक मशीनिंग. मग अल्ट्रासोनिक मशीनिंग मध्ये काय होतं, दॅट ॲब्रेजन इज डन बिकॉज ऑफ दॅट ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. त्या ठिकाणी अल्ट्रासोनिक वेव्हज क्रिएट केले जातात. त्या अल्ट्रासोनिक वेव्हजमुळे काय होतं, that abrasives and workpiece मध्ये जे slurry आहे that will carry out the machining of your workpiece, so that is the ultrasonic machining. And in the next category that is or next type of method that is water jet machining. त्या ठिकाणी काय फक्त only water will be do the required cutting. मग water in the form of high velocity jet त्या ठिकाणी दाखवलं बघा मध्ये, the schematic diagram मध्ये दाखवलं तिथं that water in the form of high velocity jet it will be forcefully bombarding on your fluid, so that is water jet machining. So this is your either ultrasonic machining or either water jet machining. आपल्याला पुढे abrasive jet machining पण बघायचं त्याच्यामध्ये, बट बेसिक प्रिन्सिपल काय असतं लक्षात घ्या स्टुडंट नीट का, either ultrasonic machining or either water jet machining मध्ये काय होतं, the machining medium is used in the form of solid grains. बरोबर, abrasive grains म्हणतो जे आपण इथे दाखवलं बघा. that abrasion कशामध्ये होतं, त्या abrasive पार्टिकल्स मध्ये आणि वर्कपीस मध्ये. बरोबर, इन बिटवीन दॅट स्लरी इज देअर, त्याला आपण ॲब्रेसिव्ह स्लरी म्हणतो. बरोबर, ॲब्रेसिव्ह जस्ट काय आहे, ॲब्रेसिव्ह ग्राइंडिंग व्हील असतं बघा, तुम्ही टूल ग्राइंडिंग वगैरे कधी केलं असेल फर्स्ट इयरला. बरोबर, मग ते ॲब्रेसिव्ह व्हील जे ग्राइंडिंग व्हील तशा प्रकारची ग्राइंडिंग मटेरियल असलेली स्लरी असते. दॅट ग्राइंडिंग पार्टिकल्स, ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स प्लस वॉटर, दॅट इज ॲब्रेसिव्ह स्लरी. मग ती ॲब्रेसिव्ह स्लरी काय, ॲब्रेसिव्ह मटेरियल्स इज इन बिटवीन युअर वर्कपीस अँड इन युअर actual job. बरोबर, त्याप्रमाणे काय होणार आहे, so that slurry because of the abrasive or because of the ultrasonic modes, ultrasonic motion मध्ये काय होतं, ultrasonic machining मध्ये त्या ultrasonic waves मुळे काय होतं, high vibrations are created.
and due to that high vibrations, slurry will abrade the workpiece material during actual machining. Similarly, water jet machining मध्ये काय होतं, that jet particles are bombarded on that workpiece material. तिथे दाखवलं बघा, फ्लुइड दाखवलं, that is the water. So water jet machining मध्ये तो फ्लुइड वर्कपीस वर high forcefully in the form of jet bombard होतो and word machining. So that is your water jet machining. म्हणून आपण पुढे बघणारच आहोत. सो सिमिलर केस हॅपन्स व्हेन आईस पार्टिकल्स. बघा ते ऍडव्हान्स प्रोसेस तुमच्या सिलेबस मध्ये नाही म्हटलं त्यांनी, पण जो आईस पार्टिकल आपण एखाद्या मशीनिंग करण्यासाठी वापरतो, ज्याप्रमाणे आपण वॉटर पार्टिकल्स मशीनिंग करतोय, इन दॅट ऍडव्हान्स व्हर्जन वी कॅन ऑल्सो यूज द आईस पार्टिकल्स. आपण आईस म्हणजे वॉटर, सेम वॉटर इन द फॉर्म ऑफ आईस वापरून आपण सुद्धा मशीनिंग करू शकतो. सो दॅट इज युअर सम ऍडव्हान्स काइंड ऑफ मशीनिंग कॉल्ड आईस जेट मशीनिंग. ज्याप्रमाणे वॉटर इन द फॉर्म ऑफ जेट फोर्सफुली ऍड होणार आहे, त्याप्रमाणे वॉटर इज ऑल्सो ऍडेड. सो दॅट इज अ आईस जेट मशीनिंग. बरोबर. मग आपण पहिली प्रोसेस आज बघायची आपल्याला, दॅट इज अ these are the different machining setup. Abrasive jet machining पासून सुरुवात करणार आपण आज. So this is the basic setup of your abrasive jet machining. Abrasive water jet machining or abrasive jet machining. बरोबर. abrasive water jet मध्ये काय होतं, स्टुडंट्स पीपीटी दिसते सगळ्यांना ना? हॅलो स्टुडंट्स. Yes, sir. ओके. बाकीचे म्हणून sir, जॉईन दिसते. करायला लावतो. 30 स्टुडंट्स आर देयर. मी परत सांगतो, कंपल्सरीली जे स्टुडंट लेक्चर प्रॅक्टिकलला प्रेझेंट राहतील, बरोबर, ओनली दो स्टुडंट विल गेट द गुड मार्क्स. अदरवाइज, बरोबर, कारण तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिकलचं सबमिशन पण आहे या सब्जेक्टसाठी. बरोबर. एएमपी साठी एक्सटर्नल प्रॅक्टिकल पण असणार तुम्हाला. सो इट विल हॅव गुड वेटेज. बरोबर. आपण मग सिलेबस मध्ये बघितलंय, तर त्याप्रमाणे बाकीचे जे मुलं अब्सेंट त्यांना सांगा, बरोबर, टू अटेंड द लेक्चर्स अँड प्रॅक्टिकल्स ऑल्सो. सो बेसिकली आज आपण मेकॅनिकल ऍक्शनची प्रोसेस बघतो. मेकॅनिकल एनर्जी वापरून मशीनिंग करायची आपल्याला. सो फर्स्ट प्रोसेस आपण शिकणार आहे, दॅट इज ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग. आपण बघितलंय तर त्या ठिकाणी काय कॉम्बिनेशन ऑफ ॲब्रेसिव्ह मटेरियल प्लस वॉटर. बरोबर. तर त्या ठिकाणी काय होतं, 1 minute, I have to just take the students. अमेय भंगळे आहे का रे? अमेय आरू द्या. हॅलो अमेय, स्पीकर आहे मत कर. हॅलो अमेय भंगळे, आरू देअर ऑर नॉट? हॅलो, आय थिंक अमेय इज नॉट ऑन हिज प्लेस. आहे का अमेय जागेवर तू? अमेय अनम्यूट कर लो स्पीकर. हॅलो, आय थिंक ही इज नॉट ऑन हिज प्लेस. हेमंत आहे तू? हेमंत पगारे. हॅलो हेमंत, अनम्यूट युअर स्पीकर. हेमंत, these are the drawbacks of your online lectures. Students are just on your lecture and they are not on his lectures. हेमंत पण जागेवर नाही मला वाटतं का? हेमंत पगारे जागेवर आहे का तू? That can be checked. कृष्णा दळवी, कृष्णा आर यू देअर? हॅलो कृष्णा, किती मुलं लेक्चर मला कळत आता जरी 31 जर मुलं दिसत आहेत, बट सम स्टुडंट कॅन बी जॉइन ओनली फिजिकली. बरोबर. जागेवर नाही बरेच जण. कृष्णा दळवी आहे का नाही जागेवर तू? हे बघ 3 मुलं अगोदर झाले की जागेवर नाही. नवनाथ आर यू देअर? नवनाथ निंबेकर. हॅलो. Oh yes. ओके ओके, व्हेरी गुड. सो जस्ट रीड दॅट पार्ट. पीपीटी मधला पार्ट वाच बरं पहिला. हे पहिला पॅराग्राफ वाच बरं. ॲब्रेसिव्ह वॉटर हेडिंग वाच काय त्याचं, आणि पहिलं ह्या वाच मी हेडिंग केलं ना, मी हायलाइट केलं तेवढं वाच. जस्ट रीड इट. Of fine grain observer mixed with air or suitable carrier gas at high pressure is directed by mean of a nozzle on the work surface to be machined. बरं. हेडिंग काय? हेडिंग काय कोणती प्रोसेस बघतो आपण?
observer water jet cutting. व्हेरी गुड. कटिंग और मशीनिंग इट इज सेम. लक्षात घ्या स्टुडंट्स, पहिली प्रोसेस जी बघतो आपण ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग. त्यामध्ये काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ वॉटर प्लस ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. सो कॉम्बिनेशन ऑफ वॉटर प्लस ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. सो that is your abrasive water jet machining. In that abrasive water abrasive material कसं असतं लक्षात घ्या, वाळू जशी असते, वाळू बारीक वाळू रेती म्हणतो आपण, तशा प्रकारे दे आर ऑल abrasive particles. बरोबर. मग abrasive mix with the air or suitable carrier gas. बरोबर. ते मटेरियल फोर्सफुली फ्लो होण्यासाठी काय, समटाइम यू कॅन यूज द सम एअर or suitable gas also. Carrier gas means to carry the abrasive particles at high pressure. बरोबर. कॉम्प्रेसर वापरला जातो त्या ठिकाणी with the using compressive high force pressure. That high pressure is directed by means of a nozzle. बरोबर. आपण पुढे बघणारच आहे. नोझलच्या साहाय्याने काय केलं जातं, ते abrasive slurry is bombarded on that particular area of your workpiece. ज्या ठिकाणी मला मटेरियल मशीनिंग करायचं आहे किंवा कटिंग करायचं आहे. सो मटेरियल टू बी मशीन त्या ठिकाणी ते नोझलच्या साहाय्याने मशीनिंग केलं जातं और बंबार्डिंग केलं जातं. द मटेरियल रिमूव्हल इज ड्यू टू द इरोसिव्ह ऍक्शन. मी लक्षात घ्या, मग either in water jet machining or either in abrasive jet machining or in combination of both abrasive water jet machining. बरोबर. तीन प्रोसेस आहे वेगवेगळ्या, पण प्रिन्सिपल काय एकच आहे सगळ्यांचं. द मटेरियल रिमूव्हल इज ड्यू टू द इरोसिव्ह ऍक्शन. त्या मटेरियल रिमूव्हलच्या ऍक्शनला काय म्हणतात, दॅट इज इरोसिव्ह ऍक्शन. इरोजन टेक्स प्लेस. बरोबर. इरोजन म्हणजे काय होतं, जे हाय व्हेलोसिटी ते मेटल पार्टिकल्स, जे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स जर बंबार्ड होतात, तर त्या हाय व्हेलोसिटी ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स जेव्हा बंबार्ड होतात त्या पर्टिक्युलर वर्कपीसच्या रिजनवर, सो दॅट इरोजन टेक्स प्लेस. दॅट इरोसिव्ह ऍक्शन विथ अ हाय प्रेशर जेट. बरोबर. ते नोझल मध्ये काय असतं, नोझलच्या साईन काय केलं जातं, कॉन्सन्ट्रेट केलं जातं एका ठिकाणी त्या वर्कपीस रिजनवर, सो दॅट मशीनिंग कॅन बी डन. सो दॅट एजीएम डिफर फ्रॉम द. बरोबर. ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग काय, मग आता आपण वरचं जो हेडिंग बघितलं दॅट इज ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग. आणि एजीएम म्हणजे काय स्टुडंट, मी लक्षात घ्या, आत्ताच आला पाहिजे सगळ्यांना लक्षात. बरोबर. AWJM इज ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग. नवनाथ आहे का? नवनाथ, हॅलो, अनम्यूट कर सर. नवनाथ अगेन. हो सर. हा, AWJM काय मग सांग बरं. ऍडव्हान्स AWJM ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग. वॉटर जेट मशीनिंग. ओके स्टुडंट, मी लक्षात घ्या. आपण एजीएम बघतो, त्याच्यामध्येच काय आहे, देयर इज अ एजीएम प्रोसेस. दॅट एजीएम इज ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग ओनली. बरोबर. त्या ठिकाणी काय आहे, वॉटर नसणार आहे. ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मध्ये कॉम्बिनेशन आहे दोन्ही, वॉटर प्लस ॲब्रेसिव्ह. दॅट्स वाय इट इज ॲब्रेसिव्ह वॉटर जेट. मग एजीएम मध्ये काय, फक्त ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आहे, फक्त ती ॲब्रेसिव्ह स्लरी आहे. सो ॲब्रेसिव्ह मटेरियल्स आहे, देयर इज नो वॉटर. मग स्लरी पण नाही, नुसतं ॲब्रेसिव्ह मटेरियल्स आहे इन द फॉर्म ऑफ ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. तुम्हाला जसं म्हटलं वाळूच्या स्वरूपात येते. बरोबर. स्मॉल ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स विथ व्हेरी हाय प्रेशर. बरोबर. सो एजीएम मध्ये काय होतं, ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग मध्ये डिफर फ्रॉम कन्व्हेन्शनल सँड ब्लास्टिंग. आपण सँड ब्लास्टिंग मध्ये पण बघतो. बरोबर. कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस म्हणजे सँड ब्लास्टिंग प्रोसेस आहे. कन्व्हेन्शनल मशीनिंग प्रोसेस मध्ये, बरोबर, पारंपरिक जुन्या पद्धतीमध्ये काय आहे, सँड ब्लास्टिंग प्रोसेस आहे. त्यामध्ये काय असतं, इन द वे दॅट द ॲब्रेसिव्ह इज मच फायनर अँड इफेक्टिव्ह कंट्रोल ओव्हर द प्रोसेस पॅरामीटर्स अँड कटिंग. म्हणजे सँड ब्लास्टिंग मध्ये जी सँड वापरतो आपण, दॅट सँड इज हॅव्हिंग समवॉट हायर साईज. त्याची साईज असते, ॲब्रेसिव्ह साईज इज नॉट सो मच फायनर दॅन युअर एजीएम. बरोबर. सँड ब्लास्टिंग मध्ये जी वापरणारी सँड असते त्याची साईज थोडी जास्त असते, मोठी असते. अँड देयर इज नो सच इफेक्टिव्ह कंट्रोल ओव्हर द प्रोसेस पॅरामीटर्स अँड कटिंग. सँड ब्लास्टिंग इज कन्व्हेन्शनल प्रोसेस. त्या ठिकाणी काय आहे, एवढं प्रोडक्शन रेट पण जास्ती नाही आहे आणि ॲक्युरसी प्रोसेस पॅरामीटर पण एवढे कंट्रोलेबल नाही. बरोबर. बट ऑन द अदर हँड दिस ॲडव्हान्स नॉन कन्व्हेन्शनल मशीन प्रोसेस एजीएम जी एजीएम मध्ये वापरणारी जी स्लरी, ॲब्रेसिव्ह स्लरी, इट इज समवॉट मोर फायनर दॅन युअर सँड ब्लास्टिंग अँड देयर इज गुड प्रोसेस कंट्रोल्स ड्युरिंग ॲक्च्युअल प्रोसेस. सो यूज मेनली टू कट हार्ड अँड ब्रिटल मटेरियल्स. बरोबर. एजीएम कुठं वापरतात मग, ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग, दॅट इज यूज मेनली टू कट व्हेरी हार्ड अँड ब्रिटल मटेरियल. ब्रिटल मटेरियल बघितलं आपण. बरोबर. येस स्टुडंट, विच स्टुडंट कॅन टेल मी. आता बघा, मी नाव सांगायला विचारलं काही जण स्टुडंट अचानक डायरेक्ट बोलून जातात. विचारण्याआधी सांगण्याआधी काय हात वरती करायचा किंवा सर कॅन आय टेल यू असं विचार, परमिशन घ्यायचं क्लासरूम मध्ये. बरोबर. डायरेक्टली आन्सर द्यायची गरज नाही.
मला सांगा ब्रिटल मटेरियल एक्झाम्पल सांगा. व्हॉट इज ब्रिटलनेस ऑर गिव्ह मी एन एक्झाम्पल ऑफ ब्रिटल मटेरियल. आपण एमए मध्ये शिकलोय बघा स्टुडंट. देर आर डिफरंट ब्रिटल मटेरियल्स. बरोबर. सो देर इज ओनली वन हँड रेज इज देर. व्हॉट अबाउट अदर स्टुडंट्स. ब्रिटल मटेरियल काय असतं, दॅट इज जस्ट व्हेरी इट कॅन बी इझिली ब्रोकन डाऊन. बरोबर. मग ब्रिटल मटेरियलचं एक्झाम्पल सांग रे तेजस. एक्झाम्पल ऑफ ब्रिटल सर ग्लास. ग्लास. ओके, दोनच म्हणून नाही. ओके, ग्लास और चॉक ऑल्सो. आपण क्लासरूम मध्ये जाऊ शकतो. बरोबर. इन युअर क्लासरूम टीचिंग ऑन दॅट ब्लॅकबोर्ड आय एम युजिंग द चॉक. सो दॅट चॉक इज ऑल्सो वन ऑफ द गुड एक्झाम्पल ऑफ ब्रिटल मटेरियल. चॉक, ग्लास और युअर इन युअर ब्रिक्स. विटा जे म्हणतो आपण, विटा बांधकामासाठी विटा वापरतो आपण. दे आर ऑल्सो व्हेरी ब्रिटल मटेरियल. It can be easily broken down into number of pieces like glass. But on the other hand, steel material, जरी मायनसली असं सॉफ्ट असलं तरी ते ब्रिटल आहे का, दॅट इज हॅव्हिंग सम हार्डनेस. मग अशा प्रकारचं व्हेरी हार्ड अँड व्हेरी ब्रिटल मटेरियल्स मशीनिंग करण्यासाठी आपल्याला ही एजीएम प्रोसेस वापरायची. एजीएमचा लॉंग फॉर्म सांगतो काय आहे, अब्रेसिव्ह जेट मशीनिंग. ऑल्सो विच आर व्हेरी थिन अँड सेन्सिटिव्ह टू हीट. मग हे जे हार्ड आणि ब्रिटल मटेरियल आहे नुसत्या देअर पोर्शन्स आर व्हेरी थिन. जे मला मटेरियल मशीनिंग करायचं आहे ते कसे असणार आहे, दे आर थिन अँड सेन्सिटिव्ह टू हीट. बरोबर. द मटेरियल्स आर व्हेरी थिन ऑल्सो अँड इट इज दे आर सेन्सिटिव्ह टू हीट ऑल्सो. दॅट इज युअर अब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग called as the AWJM. So abrasive water jet machining is different than your sandblasting process. In that sandblasting, materials particles are somewhat having bigger size. Sand particles से मोठे असतात. But in your abrasive jet machining, that sand particles are somewhat very fine. Okay. And जे material आपल्याला machining करायचं ते कसं आहे, it is very hard and brittle materials as well as it is very thin. या ठिकाणी बघा वर्क पीस दिसतो बघा. स्टुडंट ड्रॉइंग दिसते सगळ्यांना. हॅलो स्टुडंट्स. हो सर दिसतंय. हो सर. ओके जस्ट अ मिनिट. आय हॅव टू चेक अगेन द स्टुडंट्स किती अजून जागा आहेत सगळे. बेंद्रे, यश बेंद्रे, स्पीकर अनम्यूट कर बाळा. यश आर यू देयर. यश बेंद्रे, स्पीकर अनम्यूट कर तुझा. हॅलो यश. हो बोला सर. ते हेडिंग वाच बरं. ड्रॉइंगचं काय आहे, ड्रॉइंग दिसते तिथे हेडिंग काय वाच बरं. व्हॉट इज दॅट हेडिंग. Abrasive jet machining setup. Okay, very good. Unmute करा. Mute करा स्वतः. So students, in this abrasive jet machining, बरोबर. In this abrasive jet machining, we are studying that in that practical setup. बरोबर. आपण काल सिलेबस मध्ये बघितलं होतं. प्रत्येक प्रोसेस आपल्याला अशा प्रकारे सेटअप बघायचा आहे. सो दॅट ऍक्च्युअल प्रॅक्टिकली आपण कशा प्रकारे मशीनिंग करू शकतो बाय युजिंग दिस एजेएम. आता जो सेटअप बघतो आपण दॅट इज ओनली ऑफ अब्रेसिव्ह जेट मशीनिंग. त्या ठिकाणी वॉटर आहे का मग स्टुडंट्स. देर इज नो वॉटर, देर इज ओनली अब्रेसिव्ह पार्टिकल्स. या ठिकाणी दिसतं बघा, हे नोझल आहे. स्टुडंट ड्रॉइंग दिसते सगळ्यांना. या ठिकाणी काय आहे, देर इज अ नोझल. सो दिस हाय वेलोसिटी अब्रेसिव्ह पार्टिकल्स फ्रॉम दिस मिक्सर. बरोबर. पावडर सप्लाय अँड मिक्सर म्हटलं इथे बघा. पावडर काय, देर इज अब्रेसिव्ह slurry. Abrasive slurry, that abrasive jet particles, that abrasive particles, abrasive slurry. हेलो धनंजय, अनम्यूट कर रे धनंजय. धनंजय पानगावने आवाज येतोय माझा. हॅलो धनंजय. हा सर. हा लेक्चरचं टायमिंग काय बाळा. 11. लेक्चर टाइम 11. तू किती वाजता झालाय मग. व्हॉट इज राईट टाइम नाऊ. किती वाजले आता तू घरात. 11:15. 11:12. हा मग लवकर जॉईन झाला. हे बघा सगळ्यांचं, नॉट ओनली फॉर हिम, इट इज फॉर ऑल. पुढच्या वेळेस मी 10 मिनिटानंतर कोणाला इन करणार नाही लेक्चरला. इट इज फॉर ऑल. अभ्यास करायचा तर अभ्यास करायचा, नाही तर घरी बसायचं. ऑलरेडी ड्यू टू दिस पॅन्डेमिक कंडिशन युअर ॲट होम युअर. बरोबर. पण ज्याला लेक्चर प्रॅक्टिस करायची व्यवस्थित त्यांनी विदिन टाइम जॉईन व्हायचं आणि व्यवस्थित लेक्चर संपेपर्यंत थांबायचं. अदरवाईज नेक्स्ट टाइम कोणाला मी इन करणार नाही. दॅट इज फॉर ऑल. सो स्टुडंट, we are studying the
प्रोसेस कॉल्ड एज अ एजीएम प्रोसेस. बरोबर, आपण एजीएम प्रोसेस बघतोय. दॅट एब्रेसिव्ह जेट मशीनचं सेटअप आपण बघतोय. लक्षात घ्या सगळ्यांनी. मग स्टुडंट या ठिकाणी काय बघा, गॅस सप्लाय, देर इज वन गॅस सिलेंडर इज देअर टू सप्लाय द गॅस फॉर रिक्वायर्ड प्रेशर. बरोबर, देर इज अ फिल्टर इज देअर, फिल्टर फॉर filtering the gas passing through that filter. बरोबर, then there is a in that pressure regulator, your pressure can be seen on that. बरोबर, त्या ठिकाणी तुम्हाला you can take the reading of your pressure. For that pressure gauge is there. मग त्या ठिकाणी बघा पुढे in that container there is a powder supplied and mixer. मग ती powder काय असणार आहे, there is a abrasive jet particles. The name itself suggests आपण जी प्रोसेस बघतोय that is AJM, abrasive jet machining. त्या एजीएम प्रोसेस मध्ये काय आहे, त्या कंटेनर मध्ये आपल्याला एब्रेसिव्ह पार्टिकल्स वापरायचे तिथे. आणि त्या एब्रेसिव्ह पार्टिकल्स आर गेट व्हायब्रेट ऑल्सो. त्या व्हायब्रेटरच्या सहाय्याने काय केलं जातं, दे आर नॉट स्टेडी. द एब्रेसिव्ह पार्टिकल्स आर गेट व्हायब्रेटेड ड्यू टू दिस व्हायब्रेटर ऑल्सो. अँड देर आर सम कंट्रोल वॉल्स. बरोबर, फुल कंट्रोल वॉल पुढं. मग ही काय होतं, गॅस प्रेशरच्या सहाय्याने काय होतं, ही एब्रेसिव्ह मिक्सचर दॅट इज फोर्सफुली बंबार्डेड ऑन दॅट वर्कपीस. या नोझल मधून जेव्हा पास होती ती काय होतं, गॅस प्रेशर वापरून. बरोबर, गॅस सप्लाय करून काय होतं, दॅट हाय वेलोसिटी जेट पार्टिकल्स आर बंबार्डेड. इथे ड्रॉइंग मध्ये दिसतं बघा, देयर इज अ सिंगल लाईन. बरोबर, पण आपण बघितलं थिन मटेरियल मला मशीनिंग करायचे. मग एब्रेसिव्ह स्लरी त्या नोझल मधून, एब्रेसिव्ह स्लरी नाही सॉरी, एब्रेसिव्ह मटेरियल सोडली. स्लरी म्हणजे वॉटर येतं. ते एब्रेसिव्ह वॉटर जेट मध्ये या ठिकाणी फक्त काय आहे, एब्रेसिव्ह मटेरियल, ड्राय मटेरियल आहे फक्त. जी वाळू आहे नॉर्मली. बरोबर, इट इज इन ड्राय कंडिशन. मध्ये व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ एब्रेसिव्ह मटेरियल्स दे आर बंबार्डेड ऑन दिस वर्कपीस. जेव्हा वर्कपीस मला मशीनिंग करायचे. बरोबर, आणि आपण इथं बघितलं, लक्षात घ्या मटेरियल कसं आहे माझं, दॅट मटेरियल इज व्हेरी हार्ड अँड ब्रिटल. एब्रेसिव्ह मटेरियल कुठे वापरायचं मला, दॅट एब्रेसिव्ह मटेरियल आय वुड यूज फॉर हार्ड ॲज वेल एज ब्रिटल मटेरियल्स विच आर व्हेरी थिन अँड सेन्सिटिव्ह टू हीट. जास्त हीट केअर केली तिथं काय होणार, ते मटेरियल खराब होऊ शकतं. तो अशा प्रकारचा वर्कपीस माझा, इट इज व्हेरी थिन ऑल्सो अँड इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू हीट ऑल्सो. मग तो वर्कपीस वर मी काय करतोय, ती एब्रेसिव्ह स्लरी फोर्सफुली बंबार्ड करतो विथ हेल्प ऑफ नोझल. सो व्हॉट हॅपन, एब्रेसिव्ह स्लरी इज गेट बंबार्डेड ऑन दॅट वर्कपीस अँड दॅट विल डू द रिक्वायर्ड इरोजन ऑफ वर्कपीस. बरोबर, त्या एब्रेसिव्ह स्लरी काय होतं, त्या नोझल मध्ये काय, दॅट इज व्हेरी पॉइंटेड नोझल एंड. तो पुढचा एंड कसा आहे त्या नोझलचा, दॅट इज व्हेरी पॉइंटेड. मग हाय वेलोसिटी जेट तयार होतो त्या एब्रेसिव्ह पार्टिकलचा अँड दॅट विल कॅरी आउट युअर फाईन मशीनिंग. बरोबर, आपण हे पण बघितलं का, ही सँड ब्लास्टिंग प्रोसेस आहे इन दॅट कन्व्हेन्शनल मशीनिंग. बरोबर, पारंपरिक पद्धतीत, जुन्या पद्धतीत काय आहे, देर इज अ सँड ब्लास्टिंग. मग ही सँड ब्लास्टिंग पेक्षा एजीएम प्रोसेस वेगळी कशी आहे, ही जी एब्रेसिव्ह स्लरी वापरतो आपण, काय एब्रेसिव्ह मटेरियल पार्टिकल्स दे आर व्हेरी फाईन इनफ, दे आर व्हेरी small enough and they are having good accuracy, good process control during this very thin part machining. बरोबर, या ठिकाणी काय एक्झॉस्ट साठी आहे, ती ऑन द एब्रेसिव्ह पार्टिकल्स काय होणार आहे, रिबाउंड होणार आहे त्या ठिकाणी. बरोबर, इथे वापरल्यानंतर काय होणार आहे, दॅट एब्रेसिव्ह पार्टिकल्स कॅन बी यूज अगेन अँड अगेन. त्या ठिकाणी कलेक्ट होण्यासाठी मग त्या ठिकाणी एक प्रोटेक्टिव्ह कव्हर वापरलं आहे, हुड, so that abrasive slurry get bombarded and get collected at there. बरोबर, अशा प्रकारे तिथे एक्झॉस्ट गॅस पण वापरला, एक्झॉस्ट पण वापरला, सो दॅट whatever the gas is there that can be exhausted. बरोबर, ती धूळ तयार होईल ना तिथे, कारण मटेरियल इरोजन होणार आहे तिथे. मटेरियल विल बी इरोडेड, मटेरियल विल बी कट डाउन और मटेरियल विल बी मशीन. दॅट इज अ एब्रेसिव्ह जेट मशीनिंग. मग त्या ठिकाणी एक्झॉस्ट ची पण प्रोव्हिजन केली, सो दॅट whatever the abrasive materials are get exhausted, that will be passed through this exhaust pipe. So that is your setup of your abrasive jet machining. समजता है स्टूडेंट? हेलो स्टूडेंट्स, give me feedback any students? Yes sir. आपण पुढली प्रोसेस बघतोय, लक्षात घ्या, that is only AJM process. AJM, abrasive jet machining. सर एक क्वेश्चन होता. Yes तेजस. सर आपले जे एब्रेसिव्ह जेट मशीनिंग प्रोसेस आहे त्याच्यात जेट मध्ये गॅस प्लस एब्रेसिव्ह पार्टिकल्स जेट फेकला जातो, राईट? तर मग त्याच्यात एक कोणता तरी ऑक्सिजन गॅस यूज नाही होत, तर त्याचं काय कॉन्सेप्ट आहे सर? गॅस म्हणजे कसं, तुला काय विचारायचं, ऑक्सिजन वापरतात का, काय क्वेश्चन मला काय नाही.
सिंपली सांग काय तो म्हणते? ऑक्सिजन एक गॅस यूज होतो ना की जेट अब्रेसिव्ह पार्टिकल्स हिट करण्यासाठी वर्क प्लेसला. हा हे बघ लक्षात घ्या आधी सगळं स्टुडंट लक्षात घ्या सगळं त्याचं कसं मी सांगतो मी का जो काय आपण गॅस वापरतो सगळं ऑक्सिजन गॅस तर तो कशासाठी वापरतोय ते अब्रेसिव्ह मटेरियल नॉर्मली स्लो प्रोसेसने सोडलं मशीन होणार ऍक्च्युअली बाहेर मशीनिंग नाही होणार ते अब्रेसिव्ह मटेरियलची माझी जेट प्रेशर काय झालं पाहिजे जेट इज दॅट इज अ व्हेरी हाय फोर्स स्पीड जेट कशासाठी म्हटलंय तर अब्रेसिव्ह मटेरियल्स आर व्हेरी फोर्सफुली इन दॅट जेट फॉर्म दॅट विल बी बंबार्डेड ऑन दॅट वर्क पीस आणि तो अब्रेसिव्ह मटेरियल्स काय होतं ड्यू टू दिस गॅस सिलेंडर्स तो ऑक्सिजन गॅस असेल और वॉटर रिक्वायर्ड गॅस ते गॅसचे साइन काय होणार आहे ते प्रेशर तयार होणार त्या ठिकाणी समजतंय का तेजस हॅलो सर आणि पण ऑक्सिजन गॅस यूज नाही होत असं कारण की तो हीट कॅच करेल असं हा तर ते व्हॅलिड आहे का नाही. हा मग तेच म्हणतो तुम्हाला कुठलं मटेरियल मशीनिंग करायचं आहे बरोबर कुठलं मटेरियल मशीनिंग करायचं आहे तर जेणेकरून इट शुड नॉट बी ससेप्टेबल टू हीट ते मटेरियल काय सेन्सिटिव्ह असतो इट इज नॉट सेन्सिटिव्ह और इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू हीट और युअर टेम्परेचर मग त्यामुळं कुठल्या प्रकारचं मटेरियल मशीनिंग करायचं आहे तशा प्रकारचा गॅस वापरायचा आपल्याला सो दॅट मटेरियल कॅन बी डू द रिक्वायर्ड मशीनिंग बरोबर. येस सर गॉट इट. ओके आणि लक्षात घ्या इथून पुढे तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्रोसेसचा सेटअप बघायचा आपल्याला हा सेटअप झाला परत इथं सांगतो अगेन रिवायझिंग या मिक्सर जे इथे दिले बरोबर प्रेशर रेग्युलेटर मध्ये आपल्याला ते प्रेशरचं किती गॅस प्रेशर सप्लाय होतोय ते कळणार त्या रेग्युलेटर मध्ये त्यानंतर या मिक्सर मध्ये या कंटेनर मध्ये काय होणार आहे ॲब्रेसिव्ह मटेरियल्स आर गेट फोर्सफुली बंबार्डेड ऑन दिस थ्रू दिस नोझल त्या नोझलच्या पुढचं जे एंड पॉइंटेड एंड त्याच्यामधून काय होणार आहे ॲब्रेसिव्ह स्मेल विल बी बंबार्डेड अँड दॅट विल कॉज द इरोजन ऑफ द वर्कपीस त्या ठिकाणी काय होणार आहे वर्कपीस इरोजन होणार आहे सो दॅट वर्कपीस गेट मशीन दॅट इज युअर मशीनिंग कॉल्ड ॲज ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग आणि त्या ठिकाणी काय इथे या साईडला बघा देर इज अ हुड इज देअर हुड इज फॉर कलेक्टिंग दॅट ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आता हुड नसेल तिथे काय होतं त्या फोर्सफुली एअर प्रेशर पण त्या ठिकाणी ना ते ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स वेस्ट झाले असते ना इट शुड नॉट बी वेस्टेड वी कॅन रियूज द ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स त्या ठिकाणी त्यामुळे हुड दिलाय आणि त्या ठिकाणी एक्झॉस्ट पाईप पण दिलाय सो दॅट वॉट एव्हर द एक्झॉस्ट गॅस इज देअर दॅट कॅन बी पास ऑन थ्रू दॅट एक्झॉस्ट पाईप सो दॅट इज बेसिक सेटअप ऑफ युअर ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग या ठिकाणी परत मग दॅट इज अ मिक्सचर ऑफ ॲब्रेसिव्ह प्लस वॉटर इथे बघा काय म्हटलं त्यांनी स्कीमॅटिक ऑफ हायड्रोडायनॅमिक जेट मशीनिंग हायड्रोजन म्हणजे काय दॅट इज द वॉटर H2O म्हणतो आपण वॉटर प्लस ॲब्रेसिव्ह जेट बरोबर या ठिकाणी बघा ॲब्रेसिव्ह ट्यूब म्हणून काय ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स एज वेल एज वॉटर इज ऑल्सो देअर हाय प्रेशर वॉटर इन मग वॉटर प्लस ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स सो दॅट इज कॉम्बिनेशन ऑफ वॉटर पार्टिकल्स एज वेल एज ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स दॅट विल बिकम द ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग मग these are the different process parameters हे काय मग these are different process parameters of the either abrasive water jet machining or either water jet machining बरोबर just a minute roll number 33 ऋषभ पेपर आहे का जागेवर ऋषभ आरू देर ऋषभ अनम्यूट कर रोल नंबर 33 येस सर हां जस्ट मिनिट मला ते प्रोसेस पॅरामीटर वाचून दाखव ना जस्ट रीड द प्रोसेस पॅरामीटर ऑफ मला सांग जस्ट मिनिट ऋषभ व्हॉट इज दिस AGM प्रोसेस जस्ट गिव मी फुल फॉर्म ऑफ AGM व्हॉट इज AGM ऋषभ AGM प्रोसेस शिकतो आपण ना फुल फॉर्म काय AGM चा मग यस ऋषभ कळलं तुला काही हॅलो आवाज येतो ऋषभ दिसतं का AGM काय आहे वाच बरं AGM काय आहे हॅलो हा ऋषभ वाच ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग ओके व्हेरी गुड ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग ओके हा आता पॅरामीटर वाच त्याचे फर्स्ट पार्ट वाच ॲब्रेसिव्हचा ॲब्रेसिव्ह येस अल्युमिनियम ऑक्साईड फॉर AL अँड ब्रास SiC सिलिकॉन कार्बाइड सिलिकॉन काय सर कार्बाइड Carbide. सिलिकॉन कार्बाइड और फॉर SiC स्टेनलेस स्टील अँड सिरॅमिक बायकार्बोनेट ऑफ सोडा फॉर टेफ्लॉन ग्लास बेड फॉर पॉलिशिंग
ओके जस्ट वेट. बरोबर, मग लक्षात घ्या स्टुडंट, आपण ही जी ॲव्हरेज व्हॅल्यू वापरतो, ॲव्हरेज मध्ये वापरतोय, परत येते ड्रॉइंग मध्ये आपण हे जे ॲव्हरेज पार्टिकल वापरतो आपण. सो these abrasive particles they are either aluminum oxide Al2O3 म्हणतो बघा, aluminum plus oxygen, that is Al2O3, aluminum oxide or called as a SiC, silicon carbide. ते मग aluminum oxide कधी वापरायचं मला? फॉर aluminum and brass. मला aluminum किंवा brass चा मशीन करायचं ना, जसं त्याचा मला प्रश्न होता ना, ऑक्सिजन गॅस वापरायचं, कुठलं गॅस वापरायचं, ते मी कधी रिसर्च करणार आहे, मला कुठलं मटेरियल मशीन करायचं आहे इथे बघा. कारण मला मटेरियल चेंज झालं तर माझं ॲव्हरेज मटेरियल सुद्धा चेंज होतंय, ॲव्हरेज पार्टिकल सुद्धा चेंज होत आहे. लक्षात घ्या नीट. मी अॅल्युमिनियम ऑक्साईड कधी वापरणार आहे? मला जेव्हा मशीनिंग करायचं अॅल्युमिनियमचं किंवा ब्रासचं, देन आय कॅन यूज द Al2O3 ॲव्हरेज पार्टिकल्स, बरोबर. और SiC, सिलिकॉन कार्बाइड कधी वापरणार मी? जेव्हा मटेरियल जास्त हार्ड आहे माझं, स्टेनलेस स्टील किंवा सिरेमिक काय आहे, दॅट इज मोर हार्डर दॅन अॅल्युमिनियम और ब्रास. त्याशिवाय मी पुढे अजून काय बोलत होतो मी, बायकार्बोनेट ऑफ सोडा त्यासाठी फॉर टेफ्लॉन मटेरियल, दॅट इज अगेन हार्ड. टेफ्लॉन साठी मी हार्डर पार्टिकल वापरणार, दॅट इज बायकार्बोनेट ऑफ सोडा. आणि अगेन दॅट ग्लास बेड फॉर पॉलिशिंग, बरोबर. मग पॉलिशिंग साठी काय वापरतो मी? आय एम युजिंग ओनली ग्लास बेड. सो दीज आर डिफरंट ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स, बरोबर. ॲब्रेसिव्ह मटेरियलचे वेगवेगळे एक्झाम्पल दिले त्यांनी फॉर डिफरंट वर्क. त्यानंतर त्याचे इम्पॉर्टंट काय आहे? प्रोसेस पॅरामीटर. नेक्स्ट इज साइज ऑफ द ॲब्रेसिव्ह मटेरियल. साइज कशी? देर इज अ 10 to 15 मायक्रॉन. So from 10 micron to 15 micron, these are the different sizes of your abrasive materials. And quantity, जो forcefully मला जेट करायचं, प्रेशर करायचं ते कसं असणार आहे? 5 to 15 liter per minute for fine work. आता अगेन there are different types of machining. तुम्हाला फाईन वर्क करायचं का, युज्युअल कट करायचं का, रफ कटिंग करायचंय, मग तशा प्रकारचं कटिंग करायचं, मला तशा प्रकारचा तो जेट प्रेशर असणार आहे त्या ठिकाणी, जे आपण म्हटलं ना एअर जेट प्रेशर. मग 5 to 15 liter per minute for fine work. Then again, if you are using the usual cut, normal cutting करायचं मला, then it is somewhat higher, that 10 to 30 liter per minute. or very rough cutting, त्या ठिकाणी मला सरफेस फिनिश नको आहे, आय एम जस्ट डुईंग माय रफ कटिंग, बरोबर. दॅट इज 50 to 100 liter per minute, बरोबर. माझं जेट प्रेशर वाढतं तिथे, बरोबर. सो दॅट इज आर डिफरंट प्रोसेस पॅरामीटर्स. याला काय म्हणतो आपण? मी कॉलेजवाले काय पागल आहे का? हॅलो, तर जाऊन मग ऑनलाईन फॉर्म भरायला होता. कॉलेजवाले कॉलेजमध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म कलेक्ट करा आणि भरा. कुणाल? हॅलो, सो स्टुडंट्स तुम्ही बघा आता ॲव्हरेज, दीज आर ऑल द, तुम्हाला कळलं, लक्षात येईल सर. हे काय आहे? तुम्ही यू आर नॉट युजिंग युअर मीडिया इफिशियंटली, स्मार्टली यूज करत नाही तुम्ही. अननेसेसरी लोक स्मार्टफोन हातात आलाय आणि वापरतोय, मेसेज आलाय. दॅट इज ॲक्च्युअल एक्झाम्पल. मी तिथे लेक्चर थांबवत आहे आता ड्यू टू दिस, बरोबर. आय नो ही इज मस्ट बी सम प्रॉब्लेम, बट ही इज नॉट मेंटेनिंग हिज इथिक्स, बरोबर. मग आज आपण पहिली प्रोसेस बघितली, स्टुडंट लक्षात घ्या. पहिल्या 3 प्रोसेस बघतो आपण. ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग, दॅट इज ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग, और कॉम्बिनेशन ऑफ बोथ ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग. त्याचे प्रोसेस पॅरामीटर आपण बघितले. ॲब्रेसिव्ह चे वेगवेगळे एक्झाम्पल बघितले आपण वेगळ्या मटेरियलसाठी. देन साईजेस बघितले आपण त्या ॲब्रेसिव्ह मटेरियलच्या, आणि त्याचं स्पीड, ज्या जेट प्रेशर ते मटेरियल फोर्सफुली बंबार्ड होणार आहे, दॅट इज डिफरंट प्रोसेस पॅरामीटर्स. पुढच्या लेक्चरला आपण तो म्हटलं ना कोणता गॅस आहे बघा, बरोबर. दॅट स्टुडंट इज ऑक्सिजन गॅस. मग मीडियम कोणतं असणार आहे? ड्राय एअर और CO2 और नायट्रोजन. दीज आर द मीडियम्स फॉर गॅस कॅरिंग दॅट, बरोबर. सिलेंडर जे दाखवलं होतं ना, दॅट सिलेंडर मे बी नॉर्मली ड्राय एअर और मे बी कार्बन डायऑक्साइड और मे बी नायट्रोजन. त्याची क्वांटिटी किती असणार आहे? 30 liter per minute, दॅट गॅस सिलेंडर्स. अगेन दॅट वेलोसिटी, बरोबर. त्या प्रेशर गेजवर आपल्याला जे प्रेशर दिसणार आहे, that velocity is 150 to 300 meter per minute and pressure is around 200 to 300 kilopascal. आणि पुढे जे नोझल वापरले आपण, that nozzle material is also important, कारण very high pressure is there. म्हणजे नोझलचं मटेरियल कसं आहे? टंगस्टन कार्बाइड और सॅफायर, बरोबर. आणि स्टँड ऑफ डिस्टन्स काय स्टुडंट लक्षात घ्या. ही पॅरामीटर काय उद्या बघू आपण परत, पण लक्षात घ्या. व्हॉट इज स्टँड ऑफ डिस्टन्स स्टुडंट्स? इज एनीबडी नो? स्टँड ऑफ डिस्टन्स माहिती कोणाला? आपण ड्रॉइंग मध्ये बघायचं बिफोर कंटिन्यूइंग द लेक्चर. आपल्याला ते पार्ट बघायचं आहे ड्रॉइंग मध्ये. जस्ट अ मिनिट, आय एम शोइंग यू दॅट स्टँड ऑफ डिस्टन्स काय असतं बघायचं आपल्याला. स्टुडंट मग आपण प्रोसेस पॅरामीटर बघत होतो. सो दिस इज द स्टँड ऑफ डिस्टन्स. ट्राय टू
अंडरस्टँड इट द गॅप बिटवीन युअर नोझल अँड वर्कपीस. लक्षात द्या स्टुडंट. हॅलो, समजतंय? ड्रॉइंग दिसतं सगळ्यांना स्टुडंटना? हॅलो स्टुडंट्स, ड्रॉइंग दिसतं Yes, सगळ्यांना? sir. Okay, so try to understand that what is that stand-off distance. The distance between your nozzle and workpiece. बरोबर, तुम्हाला किती फाईन मशीनिंग करायचंय किंवा वर्कपीस तुमचा किती थिन आहे त्यावर ते स्टँड ऑफ डिस्टन्स चेंज होऊ शकतं. द डिस्टन्स बिटवीन युअर वर्कपीस अप्पर लेअर अँड युअर नोझल एंड. तो जो जिथून स्लरी स्टार्ट होते ना, जिथून ॲब्रेसिव्ह पार्टिकल स्टार्ट होतं ना, मग ते डिस्टन्स आहे, गॅप आहे तो त्या नोझलचा आणि वर्कपीसचा, दॅट इज द स्टँड ऑफ डिस्टन्स. कारण हे पॅरामीटर्स काय आहे, these parameters are very much important in all your machining. तुम्हाला कुठल्या प्रकारचं मशीनिंग करायचं आहे, कशा प्रकारे मशीनिंग करायचं आहे, बरोबर. मग आज आपण मेकॅनिकल मशीनिंग करण्याची जी प्रोसेस बघितली, दॅट इज आयदर ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग और ॲब्रेसिव्ह जेट मशीनिंग और कॉम्बिनेशन ओनली वॉटर जेट मशीनिंग. ज्याप्रमाणे ॲब्रेसिव्ह वॉटर जेटमध्ये काय आहे, दोन्ही ॲब्रेसिव्ह प्लस वॉटर, बट इन युअर वॉटर जेट ओनली देर इज अ वॉटर and in your abrasive only there is a abrasive machining, बरोबर. So this is our first part of our first classification of machining process called as a mechanical action abrasive machining. Okay student, so from next lecture we will again complete that abrasive jet machining properly and we will start that next process that is in that same mechanical action called as a ultrasonic machining. or ultrasonic machining आपल्याला the same mechanical action मध्ये complete करायचे. So that is your first kind of non-conventional machining process by using this mechanical action called